मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण हळूहळू जाणून घेणार आहेत की टॅबलेट कशी बनते आणि त्याची प्रोसेस कशी आहे. तर आज आपण पाहणार आहोत की टॅबलेट बनवण्याचा पहिला पार्ट कोणता. तर पहिलं आहे की त्याचं रॉ मटेरियल वगैरे सिलेक्शन करणं. त्यामध्ये आपण पाहतो की जे आपल्याकडे टॅबलेट येते ती अशी पावडरचं एक असतं, ज्याला फोडल्यानंतर दिसतं की ते पावडर आहे. तर ते पावडर कसं येतं, कुठून येतं, याबद्दल आज माहिती घेणार आहोत आपण. जेव्हा एखादा डोसेस फॉर्म ठरवायचा ठरतो तेव्हा मग ते टॅबलेट बनणार की इंजेक्शन बनणार की सिरप बनणार याबद्दल ठरवलं जातं ते रिसर्च सेंटरमध्ये. मग ते काय करतात, छोट्या स्केलवर टॅबलेट बनवतात. तर मग ते बनवण्यासाठी काय लागतं, त्याला लागतं पावडर आणि त्याच्यासोबत एक्सपिरियंट म्हणजे काय की समजा तुम्हाला आता कुठं जायचं आहे, तर जसं कंडक्टर असतो बसमध्ये, तसंच एखादा मेडिसिन आपल्या बॉडीच्या पार्टमध्ये घेऊन जायचं आहे योग्य प्रकारे, त्याची झीज न होऊ देता. तर त्या गोष्टी त्याला घेऊन जाण्यासाठी जे लागतात त्याला एक्सपिरियंट म्हणतात. आणि मेन जो मेडिकल असतं, मेडिसिन जे असतं त्याला API म्हणतात, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. तर आज आपण पाहणार आहोत की त्याचं कसं असतं. जेव्हा हे ठरवलं जातं मग त्याच्यानंतर काय होतं की पावडर वगैरे मागवतं. पावडर मागितल्यानंतर कोण मागवतं, हे परचेस डिपार्टमेंट. हे डिपार्टमेंटच्या फंड्यामध्ये आपण पडत बसणार नाहीत. आपण आता डायरेक्ट शॉर्टकटमध्ये रॉ मटेरियल जो असतो वेअरहाऊसमध्ये मटेरियल येऊन थांबतं, तिथं त्याला चेक केलं जातं. चेक कोण करतं, QC म्हणजे काय, क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोल ही त्यातनं सॅम्पल कलेक्ट करते. म्हणजे समजा 1000 किलोची बॅच आहे, तर 1000 किलोची बॅच म्हणजे, आता तुम्हाला बॅच म्हणजे प्रश्न पडलास, बॅच म्हणजे काय की समजा एक मोठी वस्तू आहे, 1 लिटर दूध आहे, त्यातलं 100 ml 100 ml 100 ml जे 100 ml सांगतोय ना मी, ते म्हणजे त्याची एक बॅच झाली. तसं 100 ml तसं किती 10 बॅच बनतील. तसं ते 1000 किलोचं मटेरियल म्हणतं, थोडं सॅम्पल काढणार, त्याला QCमध्ये चेक करणार. त्याचे रिझल्ट पास झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेसला जाणार. नेक्स्ट प्रोसेसला तुम्ही कुठं जाणार, त्याचं की वेट वगैरे होणार. ते वेटशिवाय तर पुढं जाणार नाही, कारण तुमच्याकडं जी टॅबलेट येते ती किती येते, 500 mg 1000 mg 250 mg असा प्रकार राहतो. तर मग त्यामध्ये जे आहे वेट करून ती बॅच पुढं प्रोसेसला येते. प्रोसेसला आल्यानंतर जे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये सुरुवातीला त्याचं परत वेट केलं जातं की हां, त्यांनी जे दिलं आहे ते तेवढंच आहे का. त्यानंतर मग त्याचं शिफ्टिंग होते. शिफ्टिंग म्हणजे काय, जसं आपण पीठ चाळतो पोळ्या वगैरे बनवण्याच्या अगोदर, तसंच त्याची शिफ्टिंग होते. शिफ्टिंग म्हणजे काय, समजा चुकून एखादं जर काय झालं असेल, केस, कचरा वगैरे या सगळ्या गोष्टी काढून टाकण्यासाठी, तसं त्या गोष्टी येत नाहीत, कारण पूर्ण क्लोज्ड ॲस्ट्रॉनॉट जसे राहतात तसंच फार्मा कंपनीची ड्रेसिंगची पॉलिसी आहे. तसंच ड्रेसिंग सेन्स आणि तसंच ड्रेसेस वापरतात ते, की ज्यामधून ना माणसाचा केस आत जाईल ना दुसरं काही आत जाईल, कारण की पूर्ण पॅक असतं डोक्यापासून ते खाली पायापर्यंत. फक्त डोळे उघडे असतात, त्याच्यावरती पण गॉगल असतो. या गोष्टीची काळजी घेतात, त्यामुळेच आपल्याला टॅबलेट खाल्ल्यानंतर बरं वाटतं. तर मग शिफ्टिंग झाल्यानंतर काय होतं, त्याचं ग्रॅन्युलेशन म्हणजे काय, एक प्रकारचं मिक्सरमध्ये मिक्सिंग करून त्याला मिक्स करून देणं, की जे 2 पावडर आहेत त्याला एकत्र मिक्स करून देणं. त्यानंतर त्याचं पुढं काय करतात, कॉम्प्रेशन म्हणजे काय की जे पावडर फॉर्म आहे त्याला कॉम्प्रेस म्हणजे काय, दाबणं. कॉम्प्रेस शब्दाचा अर्थ तोच होतो, कॉम्प्रेस करणं. त्याला दाबून व्यवस्थितपणे एका टॅबलेट फॉर्ममध्ये आणतं. टॅबलेट फॉर्म म्हणजे कसं, टॅबलेट किती प्रकार, गोल, कॅप्सूल म्हणजे कॅप्सूलसारखी दिसणारी किंवा त्रिकोणी, जे काही शेप बनवता येईल त्या प्रकारचा शेप बनवून ते कॉम्प्रेस करून पुढं जातात. आता काही टॅबलेट चवीला कडू असतात, त्याचं कडू टॅबलेटची चव लहान लेकरं खात नाहीत, किंवा आपण पण विचार करतो खाताना की कडू टॅबलेट आहे, कशी खाऊ, काय खाऊ. यासाठी त्याला कोटिंग वगैरे करतात. कोटिंग म्हणजे काय असतं की त्याच्यावरती एक थिन लेअर चढवला जातो की ज्यामुळे त्या टॅबलेटची लाईफ वाढावं आणि खायला ती कडू वाटू नये, त्यामुळं कोटिंग असते. कोटिंगनंतर काय राहतं, इन्स्पेक्शन राहतं. इन्स्पेक्शनमध्ये काय केलं जातं की समजा आता एवढी प्रोसेस चालते, एवढे सगळ्या टॅबलेट बनत आहेत,
ते एखादी टॅबलेट डिफेक्टेड राहू शकते, तर त्या डिफेक्टेड टॅबलेट आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून इन्स्पेक्शन केलं जातं. इन्स्पेक्शन केल्यानंतर काय फायनल परत या गोष्टींना QC वाला चेक करतो की आता या ज्या टॅबलेट बनल्या, सुरुवातीला पण चेक केलं होतं, लक्षात आहे ना तुमच्या, तसंच परत टॅबलेट बनल्यानंतर पण चेक केलं जातं, त्याची प्रत्येक टेस्ट केली जाते, प्रत्येक स्टेजला प्रत्येक ठिकाणी त्याचे क्वालिटी चेक्स आहेत, ते क्वालिटी चेक्स कंप्लीट झाल्यानंतरच ती गोष्ट पुढं जाते. असं नाही की टाकलं, बनवलं, झालं, बघू नंतर, असं नाही येते. प्रत्येक स्टेजला त्याची प्रत्येक ह्याची क्वालिटी चेक केली जाते, त्याच्यानंतरच पुढची प्रोसेस केली जाते. त्यानंतर ते पॅकिंगमध्ये जाते, पॅकिंग करून मग नंतर परत पॅकिंग झाल्यानंतर पण त्याचं सॅम्पल काढलं जातं आणि ते 5 वर्षासाठी किंवा जोपर्यंत त्याची शेल्फ लाईफ म्हणजे काय, आपण पाहतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते, मॅन्युफॅक्चरिंग डेट असते, तर ती जी एक्सपायरी डेट आहे तोपर्यंत ते कंपनीकडं सॅम्पल जतन केलं जातं. जोपर्यंत ती मार्केटमध्ये गोळी आहे 5 वर्ष, तोपर्यंत त्या टॅबलेट कंपनीकडं अवेलेबल असतात. आणि त्यानंतर त्याचे रेकॉर्ड जे असतात ते ॲज पर पॉलिसी कधी कुणाकडे 25 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष पण असे पण असतात. ठीक आहे.